नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे पीक फक्त उत्पादन देत नाही तर जमिनीसाठीही दीर्घकाळ फायदेशीर ठरतं. ते म्हणजे तूर. तूर पिकाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची जमिनीत खोलवर जाणारी मुळांची रचना. इतर अनेक पिकांच्या तुलनेत तुरीची मुळं जमिनीत खोलपर्यंत जातात. त्यामुळे पिकांना फक्त वरच्या थरातीलच नव्हे तर खालच्या थरातील अन्नद्रव्यही उपलब्ध होतात. ही जी मुळं आहेत जी खोलवर जातात त्यामुळे जमिनीचा घट्टपणा असतो तो कमी होतो, माती अधिक सच्छिद्र होते आणि पाणी मुरण्याची क्षमता असते ती सुधारते. म्हणूनच तुरीचं पीक घेतल्यानंतर जमीन अधिक सजीव बनते आणि कामासाठीही योग्य राहते. तुरीचं पीक हे डाळवर्गीय आहे, त्यामुळे मुळांशी जोडलेल्या सूक्ष्म जीवांच्या मदतीनं हवेतला नायट्रोजन जमिनीत स्थिर करता येतो आणि हा जो नायट्रोजन आहे तो थेट पुढील पिकांना मदत करतो आणि रासायनिक खतांवरचं जे अवलंबन आहे ते कमी करण्यासाठी मदत होते. तूर पीक हे ताण सहनशील सुद्धा आहे, म्हणजेच अनियमित पाऊस असेल किंवा थोडासा पाण्याचा ताण जरी आला तरी सुद्धा तुरीचं पीक हे तुलनेनं स्थिर राहू शकतं. हवामान बदलाच्या या काळात तुरीच्या पिकाची ही क्षमता शेतकऱ्यांसाठी अधिक महत्वाची ठरते. म्हणूनच तुरीचं पीक जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात. लक्षात ठेवा, तुरीचं पीक उत्पादनापुरतं मर्यादित न ठेवता जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्याबरोबरीनेच पीक फेरपालटातील एक महत्वाचा घटक म्हणून या तुरीच्या पिकाकडे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणूनच अशी माहिती मिळवण्यासाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.